फलटण पूर्व भागातील चोऱ्यांचे सत्र सुरूच असून पुन्हा एकदा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील राजाळे तालुका फलटण गावच्या परिसरातील जाधव वस्ती येथे शुक्रवार दिनांक 19 जून रोजी रात्री उशिरा चोरट्यांनी धुमाकूळ घातला। यामध्ये 2 कुटुंबातील सुमारे 15 तोळे सोने आणि 2.25 लाख रुपये रोख रक्कम तसेच हिरो होंडा स्प्लेंडर नवीनच गाडी चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार घडला आहे। तोंडाला मास्क लावलेल्या व हातात हँडग्लोव्ज घातलेल्या 3 अज्ञात चोरट्यांनी घरातील वृद्ध आजीला बेडवरती बसवून त्यांना ओरडू नका असे सांगून घरामधील कपाटे उघडून तपासणी करण्यास सुरुवात केली। कपाटातील सर्व दागिने व रोख रक्कम चोरल्यानंतर वृद्ध आजीच्या गळ्यातील सोन्याचा डागही मागून घेतला। यावेळी जाधव कुटुंबातील इतर महिला व पुरुष दुसऱ्या घरामध्ये झोपले होते। यावेळेस हा प्रकार घडला। सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वृद्ध आजींनी इतरांना हा प्रकार सांगितल्यानंतर जाधव कुटुंबियांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील महेश शेडगे यांना दिली। पोलीस पाटील महेश शेडगे यांनी फलटण ग्रामीण पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हा प्रकार केला असून यामुळे राजाळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। फलटण पूर्व भागातील गुणवरे गोखळी येथील पंचबिगा मटाचीवाडी येथील चोरीचे प्रकार घडल्यानंतर आता राजाळे येथे अज्ञात 3 चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पेट्रोलिंग रात्रभर सुरू असतानाही असे प्रकार घडत आहेत। गेल्या महिनाभरात 4 ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या घडल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे।